हाय गाईज, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सगळ्यात आधी तर सगळ्यांना खूप खूप सॉरी, कारण गेले 8-10 दिवस आपले व्हिडिओ येत नाहीत. का येत नाही, कशामुळे येत नाही, व्हिडिओ वाढायचं सोडलं आहे का, बरेचसे प्रश्न, त्यांची उत्तरे आज द्यायचे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर झालं असं होतं, ज्या दिवशी माझा व्हिडिओ यायचा बंद झाला ना, त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री 10-10:30 झालेले असतील. तर त्या दिवशी ना नेहमीप्रमाणे मी हिंदवीला झोपायला आले होते. मी ती झुळतच झोपायची आणि आमच्याकडे पाळणं वगैरे नाही. ते म्हणतात ना, पाळणं धार्जिन नसतं, कोणाला पाळणं नाही, कोणाला गादी, असे भरपूर आहेत. तर त्यातलाच एक आम्हाला पाळणा धार्जिन नव्हता आणि नाही आहे. तर त्यामुळेच आम्ही ना अशी साडीची झोळी बांधलेली होती, त्यामध्ये तिला झोपवलं. त्यानंतर झोका दिला आणि ती अचानक साडी सुटली एका साईडने आणि हिंदवी खाली पडली. ती पडल्यानंतर आणि अगोदर ती दूध पिलेली होती म्हणून सगळं घाबरले. त्यानंतर घाबरल्यामुळं आम्ही हॉस्पिटलला लगेच गेलो. आमच्या फॅमिली डॉक्टर म्हणून तसंच त्या हॉस्पिटलला गेलो. तर त्यांनी सांगितलं घाबरायसारखं नाही आहे, तरी पण तिने उलटी केली म्हणून आपण तिचं CT स्कॅन करूया. तर त्यांनी जो पत्ता दिला होता ना, तिथे गेलो. तिथं 5,000 रुपये सांगायला लागले CT स्कॅनचे. आणि जे त्यांचे ते काय म्हणतात ते स्पेशल डॉक्टर, त्यांना फक्त ती मशीन लावण्यासाठी, सर त्या डॉक्टरला बोलवण्यासाठी त्यांची व्यतिरिक्त फी. तर आम्ही पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो. तर इथंच लोकमान्य, जे इथले निगडी आकुर्डीचे लोक असतील त्यांना माहिती, लोकमान्यला गेलो. तिथे पण आम्हाला म्हणजे मशीन लावण्याचे 4,500 रुपये सांगितले. आणि त्या स्पेशल डॉक्टरला काय म्हणतात मला आता सांगता येत नाही, म्हणजे आठवत नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांना बोलवण्यासाठी त्यांची एक्स्ट्राची फी, म्हणजे अर्जंट बोलवावं लागेल ना, रात्रीचा वेळ, त्यामुळे एमर्जन्सीचे 3,000 रुपये. तर मग आम्ही तिथून पण दुसरीकडे गेलो. भेळ चौकामध्ये टर्न का काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथं गेलो. तर तिथे जाता जाता आम्हाला 11:15 झाले होते रात्रीचे. तिथे गेलो, तिथे चौकशी वगैरे केली. तिथे 4,680 की 50 रुपये काहीतरी सगळी फी होती. म्हणून आम्ही तिथे केली. त्यांचे स्पेशलिस्ट पण होते तिथे, म्हणून आम्हाला काही जास्त फी वगैरे मागितली नाही त्यांनी. आणि झालं असं, ते CT स्कॅनमध्ये तर काही निघलं नाही, पण मनातली शंका होती काही झालं की काय, म्हणून ते करायची वेळ आली. त्यामध्ये हिंदवीच्या कानातले, गळ्यातलं सगळं काढावं लागलं. गळ्यातलं पुन्हा गाठून घेतलं, पण काय झालं, ते कानातले कट केले होते आणि ते पुन्हा आम्हाला बनवायला लागले नवीन. या सगळ्या धामधुमीत 1 वाजले आम्हाला. पुन्हा ते रिपोर्ट फॅमिली डॉक्टरला नेऊन दाखवले आणि तिथून पुन्हा घरी आलो. 1 वाजले, 1:30 वाजले, 1:30 वाजले. मी, आई आणि हिंदवीचे बाबा, आणि हिंदवी तर होती सोबत ना, तर आणि घरी राहिले फक्त पप्पा. त्यांचे अर्ध्या तासाला 10 मिनिटाला फोन यायचे, मुलगी अजून उलटी झाली का तिला, डॉक्टर काय म्हणतात, असं तसं 10-10 मिनिटाला फोन यायला लागले. त्यानंतर एकदा CT स्कॅन सांगितलं. जे चेकअप करणे त्यांना तर कळतच ना, थोडं म्हणजे सगळंच त्यांना कळतंच. त्यांनी सांगितलं घाबरण्यासारखं काही नाही आहे, तरी पण तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारा. आम्ही काही हिंदवीला झोपून दिलं. तोपर्यंत झोपून देत नव्हतं, काहीच नाही. त्यानंतर ती झोपली. डॉक्टरांना दाखवलं, ते म्हणले काही नाही, आणि फक्त आम्हाला प्रिंट दिली होती, प्रॉपर रिपोर्ट नव्हते. आणि मग ते प्रिंट नेऊन डॉक्टरांना दाखवले, ते म्हणजे काही नाही घाबरण्यासारखं. तर तिथून पुढे आम्ही आलो घरी. दुसऱ्या दिवस पण दुसऱ्या दिवशी पण तिचा बड्डे होता वाटतं, बड्डेच होता. तर असंच आमचा दिवस गेला.
आम्हाला तिचे नवीन कानातले करायचे होते, तो रिपोर्ट नेऊन प्रॉपर रिपोर्ट हॉस्पिटलला नेऊन दाखवायचा होता. असा पूर्ण दिवस त्यातच गेला. आणि ते झालं. नंतर थोडंसं बर्थडे सेलिब्रेशन पण केलं आम्ही तिचं. त्यानंतर या धामधुमीत 3-4 दिवस गेले माझे व्हिडिओ काढायला. काही म्हणजे काढले मी बर्थडेचे बरं का, पण अपलोड करायला एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही. त्यानंतर माझ्या मोबाईलचा डिस्प्लेच गेला. तर काय करणार. आणि आपण मिडल क्लास फॅमिली तर माहितीच आहे. मला तो मोबाईल घ्यायचाच नाही म्हणत होते, पण आईने मागं लागून त्यांनी डिस्प्ले टाकून आणला त्याचा. आणि हा तिसरा डिस्प्ले माझा खरं तर, म्हणून ते नकोच म्हणत होते आपण नवीन घेऊ, 3-4 महिने गॅप राहू दे यूट्यूबला. पण म्हटलं नाही, एक तर इथपर्यंत म्हणजे जे आपले एवढे सबस्क्रायबर झाले तिथपर्यंत येणं खूप कठीण आहे. आणि ते पूर्ण आता व्हिडिओ नाही अपलोड केलं ते कमी होतातच, तुम्हाला पण माहितीच आहे. त्यानंतर आणला डिस्प्ले टाकून, ते झालं. असं झालं. त्यानंतर आता जे वातावरणानुसार सगळी अख्खी फॅमिली आजारी पडली. ताप, खोकला, डोकेदुखी, परत शरीरात पण पूर्ण कणकणी असं सर्व चालू झालं. त्यात पण मी पण कालपासून आजारी. आत्ता थोडंसं बरं वाटतं म्हणून व्हिडिओ शूट करते. असं सगळं झालं. तर उद्या हिंदाईच्या बर्थडेचा व्हिडिओ नक्की सेलिब्रेशनचा येईल. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.